सर्वच पुणेकर ज्या क्षणाची वाट पाहत होते ती तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीची वाट पाहत होते आणि अखेर आता तो क्षण आलेला आहे। सर्वजण जे आहे ते माऊलीचा जयघोष करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर ही पालखी जी आहे ते आज पुण्यामध्ये आज आणि उद्या पुणे शहरामध्ये मुक्कामी असणार आहे आणि त्याचा उत्साह जो आहे तो सर्व पुणेकरांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। वारकरी जे आहेत ते पावसामध्ये खरं तर प्रस्थान या पालखीचं झालेलं आहे। आज खरं तर पाऊस जो आहे तो थांबलेला आहे। वारकऱ्यांचा अट्टहास आणि ध्यास पाहून खरं तर पाऊस देखील थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि पुण्यनगरीमध्ये खरं तर आनंदाने आणि जल्लोषाने खरं तर या पालखीचं स्वागत जे आहे ते आपल्याला या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे। या पालखीमध्ये वारीमध्ये सर्वच चिमुकल्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वारकरी जे आहे ते सहभागी झालेले आहेत। खरं तर पंढरीच्या दिशेने निघालेले आहे आणि सर्व वारकऱ्यांचा उत्साह जो आहे तो आपल्याला या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतो। आता सध्या ही संत तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी आलेली आहे। पुण्यनगरीमध्ये त्याचं उत्साहात आणि खरं तर फुलांची उधळण करून या ठिकाणी त्याचं स्वागत करण्यात येत आहे आणि ही पालखी आता पुढे निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये आज त्याचा मुक्काम असणार आहे आणि त्याचा उत्साह सर्व पुणेकरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो।